नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. अभि इकडे सगळ्यांना सांगत असतो की माझ्या डोळ्यांवर खरंच माझा विश्वासच बसत नाही. साई आणि रमा एकत्र. अरे रमा म्हणजे माही, दोघांना एकत्र बघितलं, माझ्या डोळ्यांना अजिबात विश्वास बसला नाही. मी सारखं त्यांना बघितलं, पण तिथे माही आणि साई दोघं एकत्र होते हे मात्र खरं आहे. पण ते का एकत्र होते हे काय मला कळालं नाही. अभि सारखा म्हणतो माही साई, हे दोघांचं काही कोडच उलगडलं नाही. हे दोघांची ओळख काय किंवा परस्परांमध्ये संबंध काय? माही कुठे, साई कुठे आणि दोघं एकत्र, म्हणजे नक्कीच यांच्यामध्ये काहीतरी कनेक्शन असणार आहे. तिथे आता काका असतात, अनंत असतो आणि जानकी सुद्धा असते. जानू म्हणते, खरंच रे आनंद, किती डेंजरस आहे हे. ऐकायलाच इतकं डेंजरस वाटतंय, ते ऍक्च्युअल मध्ये किती डेंजर असणार. काहीतरी प्लॅन तर नसणार नाही अरुण त्यांचा. जान्हवी म्हणते, ही चीटिंग आहे आणि प्युअरली चीटिंग दिसते ही. असं कुणी वागतं का कुणाशी? काका लगेच म्हणतात, एक मिनिट जान्हवी, लगेच कुणाला जज करायला जाऊ नको. आपल्याला त्यांच्याबद्दल काही माहिती नाहीये ना, ते सहजही भेटू शकतात किंवा पहिलीच भेट असेल. असं लगेच कुणाला जज करायचं नाही आणि कुणाबद्दल लगेच मत बनवायचं नाही. जरा विचार करत जा. काका म्हणतात, हे बघा तुम्ही सगळे ना अगदी ओव्हर रिॲक्ट करताय. योगायोगही असू शकतो, सहज भेटले किंवा पहिल्यांदाही भेट होऊ शकते. अभि लगेच म्हणतो, बाबा तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? योगायोगाने भेटणं किंवा पहिल्यांदा भेटणं किंवा जुनी ओळख असणं हे आपण समोरच्याला जेव्हा बघतो तेव्हा कळतं की हे समोरचे कसे बोलताय, यावरून त्यांची आधीची ओळख आहे का किंवा हे पहिल्यांदाच भेटले, एवढा अंदाज आपण नक्कीच लावू शकतोय ना. काहीही बोलताय बाबा तुम्ही. बाबा ते असे बोलत होते ना की जणू काही जुनी ओळख आहे, वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखताय आणि जुनी ओळख असल्याशिवाय कुणी इतकं फ्रँकली बोलू शकत नाही. अगदी घट्ट मैत्री आहे असंच मला वाटत होतं. आनंद म्हणतोय, आभ्या जरा ऐक, स्वतःला काय वाटतंय ते नको सांगू, आम्ही काय म्हणतो ते सुद्धा ऐक. आभ्या, तू फक्त त्यांना दोघांना एकत्र बघितलं आणि लगेच सुतावरून स्वर्ग गाठायला निघला का? अरे काही माहित नाही, काही नाही, काय एक सत्य परिस्थिती जाणून सुद्धा घेतली नाही आणि लगेच दोघांबद्दल जजमेंटही पास केलं. वा. अरे दादा, मी काय सांगतोय ऐकतोस का जरा? माही कुठं गेली होती? भाजी आणायला, बरोबर आहे का? अनंत म्हणतो, हो भाजीच आणायला गेली होती. स्वतः अक्षयने सोडलं होतं तिला. हे बघ, माहीला चक्कर आली, उन्हामुळे तिला त्रास झाला, मग कुणीतरी आधार दिला, ठीक आहे. पण हा साई डायरेक्ट छत्री घेऊन तिच्या डोक्यावर उभा होता. यावरून कळतंय ना, अनोळखी माणसाच्या डोक्यावर कुणी छत्री पकडणार आहे का? आणि ओळख असल्याशिवाय इतकं जवळ कुणी येणार आहे का? त्यामुळे दादा उगाच मला दुसऱ्या ट्रॅकला नेऊ नका, मी बरोबर ट्रॅकला चाललोय. साईचं आणि माहीचं काहीतरी चाललंय बाबा, आणि त्यांची जुनी ओळख आहे हे मी तुला ठामपणे सांगू शकतो. काका आणि अनंत खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतात अभिला, उगाच काही विचार करू नको आणि घरात वाद वाढवू नको बाबा. अभि मात्र कुणाचाही ऐकायला तयार नसतो. हे बघा, योगायोग वगैरे काही नाहीये, हे ठरवून केलंय असंच मला वाटतंय. आणि साईचं आणि माहीचं काहीतरी शिस्त आहे ना, हे मात्र खरंय. पण नेमकी काय शिस्त आहे ना हेच कळालं नाही रे मला. पण मी सुद्धा नावाचा अभि आहे, दोघांमध्ये काय चाललंय, काय कनेक्शन आहे शोधून काढणार म्हणजे काढणार. आनंद मात्र आता अभिवर चिडायला लागलेला असतो. अभ्या काही विचार नाही, पूस नाही आणि लागलाय त्यांच्यावर शंका घ्यायला. आता माही कशी आहे, फ्री माइंडेड किंवा मोठ्या विचारांची आणि अगदीच बाहेर शिकून आली आहे, त्यामुळे ती खूपच फ्रँकली आहे. त्यामुळे असूही शकतो साई तिचा मित्र, आणि साई तिचा मित्र आहे किंवा असला तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? जसा नील तिचा मित्र आहे तसं साई सुद्धा तिचा मित्र असू शकतो. तुला काय प्रॉब्लेम आहे रे आभ्या? तू जरा गप्प बस. हे दादा, मी काय सांगायचा प्रयत्न करतोय ना हे तू लक्षात घे रे. मी म्हणतो, हे बघ दादा, तू म्हणतोय ना तिची मैत्री असू शकते किंवा तिला सवय मित्र करायची. बरं ऐक, साई कोण आहे? साधा डिलेव्हरी बॉय, म्हणजे आपल्या कंपनीला रॉ मटेरियल सप्लाय करतो आणि तो गाडी चालवतो, म्हणजे थोडक्यात तो ड्रायव्हर आहे. आणि माही किती रिच आहे आपल्यालाही माहिती आहे. इतकी रिच मुलगी आणि हा साधा कामगार, कॉलेजचे फ्रेंड कसे असू शकता? अरे कुठेतरी लॉजिक जमतंय का दादा? उगाच काही विचार करतो. माही मैत्री कोणाशी करणार? बरोबरच्या व्यक्तींसोबत मैत्री करणार. याचा आणि तिचं कधी काही जमणार आहे का? अरे काही सुद्धा मॅच होत नाही. त्यांचं स्टेटस काय माहिती तुला माहीचं? ती साईशी कशी मैत्री करणार? पण वेगळंच काहीतरी त्यांच्यामध्ये आहे बाबा. आनंद आणि काका दोघंही खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, पण आता हा मात्र कोणाचा ऐकायला तयार नसतो. यांनी जे डोळ्यांनी बघितलंय त्यावर तो विश्वास ठेवतो आणि त्यावर सगळ्यांना सांगत फिरतो. काका मात्र चिडतात, अभि जरा शांत बसा आणि उगाच डोकं खाऊ नको आणि सारखा तोच विषय सांगून आम्हाला बोर करू नको. हे बघा बाबा, दादा, तुमचा विश्वास नाहीये ना माझ्यावर, मी तुम्हाला विश्वास पटेल ना असं प्रूफ देतो.
अभिने यांना एक क्लू दिलेला असतो. आता जेव्हा माही भाजी घेऊन घरी येणार ना, तिच्या हातामध्ये एक छत्री असणार आहे. आता तुम्ही तिघांनीही बारीक लक्ष ठेवा. माही घरात येणार तेव्हा छत्री असणार आणि छत्री तिच्या हातात जर असली तर मी म्हणतोय ते नक्की आहे, यावर तुम्हाला विश्वास ठेवायला लागणार. आता जानू म्हणते हो चल, तू म्हणतोय ना तर आपण तिची वाट बघूया आणि तिच्या हातामध्ये छत्री आहे का तेही बघूया. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल आणि इतक्या वेळची चिडचिड करतोय ना तू, तुझी चिडचिड सुद्धा थांबेल. आता सगळे मात्र वाट बघत असतात माही कधी येणार आणि नेमकी माहीच्या हातात छत्री आहे की नाही हे बघूया. इकडे माही चाललेली असते भाजी घेऊन आणि तिच्याकडे छत्री सुद्धा असती. पण ऐन वेळेला माहीची चप्पल तुटते म्हणून माही जरा साईडला थांबते आणि छत्री एका बाजूला ठेवते आणि चप्पल हातात घेते. हिला सुद्धा आता तुटायचं होतं का? ऐन वेळेला तुटलीये, इतकं ऊन आहे, आता मी काय करू आणि बिना चप्पलची मी कशी जाऊ? माही चप्पल तुटली म्हणून ती छत्री तिथेच विसरून जाते आणि चप्पल आणि भाजीची पिशवी घेऊन ती निघून जाते. छत्री मात्र तिथेच ठेवलेली असते. घरी मात्र हे चौघचे चौघ दाराकडे डोळे लावून बसलेले असतात. कधी माही येणार आणि तिच्या हातामध्ये छत्री आहे की नाही हे आपण बघूया. माही मात्र आता बिना छत्रीचीच येणार असते, कारण तिने चुकून छत्री त्या भिंतीच्या कडेलाच ठेवून दिलेली असती आणि तुटलेली चप्पल हातात घेऊन चाललेली असती. फायनली रमा दारापर्यंत आलेली असते. रमा म्हणजे माही. आता लगेच जानू म्हणते अरे रमा आली. रमा आम्ही म्हणतो चल चल रमा आली बघूया आपण. अय्या तुम्ही सगळे गप्पा मारत बसला? जानू म्हणते हो आम्ही गप्पा मारतोय, तूही जा पटकन फ्रेश हो आणि आमच्यासोबत गप्पा मारायला ये. आता जानूने तिला काढून दिलेलं असतं आतमध्ये फ्रेश होण्यासाठी आणि आता मात्र सगळेचे सगळे अभिवर तुटून पडतात. अभ्या काही सांगतो, काही तर्क लावतो, काही माहित नसतं तुला. कुठे छत्री होती रे तिच्या हातामध्ये? बघितली का तू छत्री? जानू म्हणते हे बघ खोटं बोलू नका, तिच्या हातामध्ये छत्री नव्हती. आनंद म्हणतो खरंच किती वेळचं डोकं खाल्लंय रे आमचं. माही रमा साई तिघांचं काहीतरी कनेक्शन दाखवत होता आम्हाला. तिच्या हातामध्ये छत्री होती का? उगाच बिंडोक सारखं काहीतरी वागतो आणि कुठे काही संबंध जोडायला जातो. अरे नाही रे दादा, माझ्यावर विश्वास ठेवा. हा शेवटपर्यंत स्वतःचा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करतो, पण नेमकी आता रमाच्या हातात छत्री नसते त्यामुळे याला गप्पच बसायला लागतं. अभि म्हणतो माझ्या डोळ्याने बघितलंय की साईने हिला छत्री दिली होती आणि ही इतकी हुशार आहे ना, हिने कुठेतरी छत्री लपून ठेवली असणार आहे. अनंत म्हणतो ए बोक्या गप, काही सुद्धा तर्कवितर्क लावतोय, हीच होती का नक्की? त्या दोघांमध्ये वाद लागलेले असतात. काका म्हणतात बास आता तिच्यावरून तुम्ही भांडण करू नका, तिच्या हातात छत्री नव्हती ना, विषय बंद. आणि आब्या तुझं तोंड बंद कर, छत्री पुराण जागेवर बंद झालं पाहिजे. किती वेळचे डोकं खाल्लंय रे, विषय इथेच बंद कर. काका म्हणतात आब्या उगाच डोकं लावू नका, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत मी, त्यामुळे तू आहे ना आता स्वतःकडे लक्ष दे. इतरांच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा आहे ना स्वतःच्या आयुष्यात लक्ष दे, जरा बरं होईल. आभ्या आणि तुझं काम करायला शिक आता, एकदम विषय बंद झाला पाहिजे. आता काका आभ्यावर चिडतो आणि रागाराग तो आता निघून गेलेला असतो. आभ्याच्या डोकामध्ये एकदा शिरलेलं असतं की साईने हिला छत्री कशी दिली. सगळ्यांचे तोंड बंद झालेले असतात. आभ्याच्या डोक्यात मात्र तेच विचार चालू असतात. काही झालं तरी हे छत्री पुराण मी शेवटपर्यंत नेणार, खरं काय ते सगळ्यांच्या समोर आणणार म्हणजे आणणार. साईने तिला छत्री दिली होती आणि ती हीच होती हेही मला माहितीये. आता छत्री कुठे किंवा साईने छत्री कशी दिली, साईचा आणि हिचा नेमकी संबंध काय, सगळं काय मी शोधून काढणार, तेव्हाच मी शांत बसणार आहे. माही तिच्या रूम मध्ये विचार करत इकडे तिकडे एरझऱ्या मारत असते आणि ती अक्षयचाच विचार करत असते. तितक्यात तिचं दार नॉक होतं. दार उघडते, पटकन एक तोंडाला रुमाल बांधलेला माणूस आतमध्ये येतो आणि दार लावून घेतो. हिला पकडतो आणि हिला भिंतीला ठेवतो. कोण आहेस तू आणि तुला काय हवंय, असं एकदम कसं माझ्या घरात घुसला? माही जरा घाबरलेली असते. माही जरा बारीक बघते. तिच्या लक्षात येतं की हा दुसरा तिसरा कोणी नाही, माझा अक्षय. आणि अक्षयच्या तोंडाचा रुमाल ती हळूहळू काढते आणि बघते तर काय खरंच अक्षय असतो. अक्षय म्हणतो काय ग, धक्का बसला का तुला? ती शांत उभी असते आणि त्याच्याकडे बघत असते. हे बघ, तू जेव्हा पहिल्यांदा आमच्या घरात आली होती ना, तेव्हा मी ओळखलं होतं तू माझी रमा नाहीयेस. पण तू रमा नाहीये तरीही तू मला आवडली होती आणि बघता क्षणी तू माझ्या मनात भरली होती. तुला माहिती आहे का, तुझं बोलणं वागणं, तुझं ॲटिट्यूड, तुझं चालणं सगळं काही मला आवडलं होतं आणि अगदी मनात भरलं होतं. आणि हे बघ, मला तेव्हाही माहिती होतं की तू रमा नाहीयेस, तरीही तुला मी आमच्या घरात ठेवून घेतलं आणि तेव्हा तू मला आवडली होतीस ना, तेव्हापासून माझ्या डोक्यात तू होतीस ग. आणि बघ, अजूनही तुझा विचार माझ्या डोक्यातून जातच नाहीये, म्हणून डिरेक्टली तुला मी आता भेटायला चाललोय, तेही तुझ्या घरी. माहीला इतका आनंद झालेला असतो, अक्षय तिच्यासाठी आणि तिच्या घरी भेटायला आलाय, काहीतरी वेगळंच फिलिंग आहे ना. अक्षय म्हणतो का ग, तुला नव्हतं कळलं का, मी तुला ओळखलंय, रमा नाहीये माहीच म्हणून. माझ्या बोलण्यातूनही तुझ्या लक्षात आलं नाही की तू कुणीतरी वेगळी आहे आणि मी तुझ्याशी काहीतरी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय? ती म्हणते नाही, मला अगदी नॉर्मल
माझा अक्षय असल्यासारखं वाटलं. तू मला ओळखलंय किंवा माही म्हणून माझ्याशी बोलतोय असं मला वाटलंच नाही. मला असं वाटलं की तुझी रमा आहे म्हणूनच तिच्याशी एवढं छान बोलतोय. अक्षय म्हणतो, तू आमच्या घरी येऊन गेलीस ना, मग मला का सांगितलं नाही? अरे तू लेट आला, दिवसभर तू घरी नव्हतास, मग तुला कधी सांगायचं? अक्षय म्हणतो, अगं एकदा सांगून तर बघायचं होतं, मी लगेच आलो असतो तुला भेटायला. माही म्हणते, काय रे, तुला काय गरज आहे माझी? मला भेटायची वगैरे तुला काही गरज नाहीये, बरोबर आहे ना? तुझ्या आयुष्यात तुझी रमा आहे बाबा, तुझ्या रमावर किती प्रेम करतो आणि मला भेटायला कशाला यायला लागलाय तू, म्हणून तुला मी कळवायचा प्रयत्नच केला नाही. अक्षय आता माहीच्या अगदीच जवळ आलेला असतो आणि तिला चिटकून म्हणतो की ए रमा, जाम बोरिंग आहे ती, अजिबात आवडत नाही मला ती. आवडते ना फक्त तू. रमापेक्षा आता तू मला जास्त आवडायला लागलीये. माही, तुला माहितीये का, तुझ्यामध्ये जो स्पार्क आहे ना तो रमामध्ये नाहीये ग, ती अगदीच वेगळी आहे. तू रमाहून माझ्या आयुष्यात आली, पण मला तुझ्यातली माही जास्त आवडली, रमा नाही. अक्षय म्हणतो, तुला माहितीये का, माहीवर प्रेम नाहीये माझं, रमावर आहे. असं मला पहिले वाटायलं, पण आता मात्र माझी खात्री पटलीये, माझं माहीवरच प्रेम आहे. आणि तुला माहितीये का, रमा मला अजिबात आवडतही नाही आणि तिच्यावर प्रेम सुद्धा राहिलं नाहीये. माही, मी फक्त तुझा आणि तुझाच विचार करतो, मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो. अक्षयने डायरेक्ट प्रेमाची कबुली देऊन टाकलेली असते माहीच्या समोर. अक्षय आणि माही चांगलेच रोमॅन्टिक झालेले असतात आणि अक्षय, रमा, माही या तीनच विषयांवर ते बोलत असतात. अक्षय म्हणतो, रमा जर परत आली नसती ना तर मला खरंच आवडलं असता. रमा आली नसती म्हणजे तू आणि मी एकत्र राहिलो असतो, अगदी नवरा बायको सारखं, आणि कुणाला कळायला सुद्धा नसतं. उगाच आलीये ती रमा परत. अक्षय म्हणतो, आपण इतका सुंदर संसार केला असता ना की बस, सगळीकडे फिरायला गेलो असतो, मज्जा केली असती. आणि कसं आहे ग, आपली लाईफस्टाईल आणि आपले विचार एक सारखे आहेत ना. ती रमा कशी बोरिंग आहे ना ग, त्यामुळे कुठेही फिरायला घेऊन जायला इंटरेस्ट येत नाही. अक्षय आता माहीशी इतक्या गोड गोड आणि छान गप्पा मारतो आणि म्हणतो, चल आता खूप वेळ झालाय, मला तू बाहेर भेट कुठेतरी, मग तुला सांगतो अक्षय काय चीज आहे. अक्षय परत तोंडाला रुमाल लावतो आणि अक्षय तिथून निघून गेलेला असतो. हे माहीचं गोड स्वप्न असतं. माही स्वप्नातून उठते आणि अक्षय थांब, अक्षय थांब. तिच्या लक्षात येतं, मी स्वप्न बघत होते, याच्यात खरं काहीही नव्हतं. माही म्हणते, हे स्वप्न होतं? अरे यार, पण किती गोड स्वप्न होतं ना, अक्षय सोबत होते ना, कुठं हरून गेले माझं मला माहिती. माही म्हणते, इथं आले ना तेव्हापासून अक्षयला एकदा सुद्धा बघितलं नाहीये मी. मला असं वाटतं मी जाते, गपचूप त्याला बघते आणि परत येऊन बसते, कोणाला कळणार सुद्धा नाही. माही आता अक्षयला भेटायला जाण्याचा विचार करत असते आणि अक्षयने बोलवलंय म्हणल्यावर मला जायलाच लागणार आहे ना. आता माही अक्षयला लांबून बघायला त्याच्या घरी जाणार असते. साई मात्र त्याच्या घरी दारू पीत बसलेला असतो आणि आई येते. आई म्हणते, ए पोट्ट्या, काय लावलंय रे तू, काय अवस्था करून घेतलीये तुझी? अरे हे उलट सुलट धंदे बंद कर रे पोट्ट्या, उद्या साखरपुडा आहे ना तुझा, आणि हे काय वागतोय पोट्ट्या, तुला शोभतय का? आई मात्र साईवर खूप चिडत असते आणि त्याला रागवत असते. साईचं लक्ष काही आईच्या बोलण्याकडे नसतं, तो फक्त रमाच्या आठवणीत हरवलेला असतो. माय म्हणते, उद्या साखरपुडा आहे आणि तुला रमाच्या आठवणी येते, काही लाजवीज आहे का शिल्लक? साखरपुडा करायला तयार आहे ना माय, मी फक्त रमाचा विचार करतोय. तू म्हणशील ना दरीत सुद्धा उड्या मारायला तयार आहे मी, फक्त रमाचा विचार माझ्या डोक्यातून काढ, असं मला सांगू नको माय. हे बघ पोट्ट्या, तू चुकीचं वागतोय, उद्या साखरपुडा आहे ना, जरा सुधर. अक्षय हट्ट करत असतो, एकदा मला रमाला भेटायचंय आणि मनातलं सगळं काही सांगून टाकायचंय. आई म्हणते, उद्या साखरपुडा आहे आणि आता दारूही पीत बसलाय आणि रमाला भेटायचे स्वप्नही बघतोय, म्हणजे तू सगळाच गोंधळ वाढून ठेवणार आहे. आई खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते साईला, पण साई काय ऐकत नसतो. दारूही पित असतो आणि रमाला भेटायला जायचंय हा हट्टही करत असतो. आई म्हणते, साई लग्न झालंय ना, तिचा संसार आहे ना तिला, मग कशाला जायचंय तुला? साई म्हणतो, 2 पायावर चालत जाणार मी माझ्या 2 पायावर चालत जाणार. आई म्हणते, तुला कशाला जायचंय, काही कारणच नाहीये तिथं जायचं, तिचा संसार ती करतीये ना, मग कशाला उगाच जाऊन विघ्न आणतोय तिच्या संसारामध्ये? आई म्हणते, काय काम आहे रे, काय काम आहे तुझं? अगं माईवाली छत्री राहिली तिच्याकडे. आई म्हणते, आग लागू त्या छत्रीला, नवीन घेऊ आपण ती छत्रीला तिकडच आग लागू दे, तू जायचं नाही या. नाही, छत्री आणायला मला जायलाच लागणार आहे. साई म्हणतो, माईवाली लक्की छत्री आहे ना ती, मला जावाच लागणार आहे छत्री आणायला. आई इतकी समजून सांगते तरी साई ऐकत नाही आणि दारूच्या नशेमध्ये तो छत्री आणायला आता रमाच्या घरी आलेलाच असतो. साई निघून जातो आणि आईला मात्र टेन्शन येतं, बाप्पा काय हालत करून सोडली माय पोट्ट्याली. साई आता रमाच्या घरी आलेला असतो त्याची छत्री घ्यायला आणि तिकडून माही येणार असते अक्षयला लांबून बघायला. साई इतका दारू पिलेला असतो की त्याला धड चालताही येत नसतं. धडपडत तो बरोबर रमाच्या घरी येऊन पोहोचलेला असतो. त्याला आल्या लगेच छत्री गेटमध्येच दिसते आणि साईने ती छत्री पकडलेलीही असते.
साई ती छत्री हातात घेतो आणि म्हणतो, मूर्ख आहे तू, मूर्ख. त्या रमाला आहे ना तुही लाज वाटती, लाज. तू गरीब आहे ना म्हणून लाज वाटती. तू दिलेली छत्री म्हणून तर अशी रस्त्यावर फेकून दिली. स्वाई स्वतःच्याच मनाची समजूत काढत असतो. तिला तुझी काही पडलेली नाहीये, तिला देणं घेणं सुद्धा नाहीये. का तिचा पिच्छा करतो आणि का तिच्या मागे लागतोय? तुझं आयुष्य तू जग की. साई म्हणतो, मी ज्या रमाला भेटलो, ज्या रमाबरोबर मी घरात राहिलो, ती रमा अशी नव्हती. ती खूप प्रेमळ आणि मायाळू होती. आणि ही रमा अशी कशी? साईला आता शंका येते की ही रमा आहे की माही. रमा चांगली आहे, मग ही अशी का वागतीये? मला तर असं वाटतंय की रमाच्या नावाखाली ही माहीच राहती यांच्या घरामध्ये. साई ती छत्री घेऊन तिथून निघून जातो. माही इकडे गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या करत असते आणि यस नो असं करून ते एक एक पाकळी तोडून बेडवर टाकत असते. माहीच्या मनात एकच गोष्ट चाललेली असते, लांबून एकदा अक्षयला बघायचे, एकदा भेटायचंय त्याला. मी एकदा लांबून बघितलं ना की परत कधीच त्याला भेटण्याचा प्रयत्न करणार नाही. पण आता मी जाऊ कशी त्याच्याकडे त्याला भेटायला? मी त्यांच्या घरी जातही नाही किंवा त्यांचा विचारही करत नाही. उलट रमालाच माझी गरज असली की ती मला बोलवून घेते. पण आता मला फक्त एकदाच अक्षयला भेटायचंय, एकदाच त्याला लांबून बघायचंय. मी जाऊ शकते ना, तेवढं तर मी करू शकते ना. माही आता वेडी झालेली असते, फक्त अक्षयला बघायचं एवढंच तिच्या डोक्यात असतं. ती म्हणते, मी रमाच्या गेटअपमध्ये सुद्धा जाणार नाही. जशी माही राहते तसं नॅचरल त्याच गेटअपमध्ये जाणार, त्याला बघणार आणि गपचूप मागे निघून येणार. म्हणजे आम्हाला पकडण्याचाही संबंध नाही किंवा त्यांच्या घरात जायचंही नाही. मी फक्त लांबून बघणार आणि लगेच मागं फिरणार. माही बरोबर म्हटली तशी साईच्या घरी येऊन टपकलेली असते. जसा रात्री साई आला होता तशी आता माही आलेली असते आणि बरोबर अक्षयला बघण्यासाठी ती घरामध्ये आता एंट्री करते. मी इतकी मिस करते या अक्षयला. एकदा बघण्यासाठी इतकी वेडी पिशी का झाले मी? मला फक्त एकदा बघायचंय, बघितलं की मी लगेच जाणार. ती आता बरोबर मागच्या दरवाजाने हळूहळू आतमध्ये यायला सुरुवात करते. ती म्हणते, मी रमाला तिची जागा परत देऊन चूक तर केली नाही ना. मी अक्षयला उगाच सोडलं का माझ्या आयुष्यातून? मी जर तिला जागा दिली नसती तर आज मी अक्षयच्या आयुष्यात स्वतः असते. मला असं चोरून लपून अक्षयला बघायची वेळच आली नसती. तितक्यात अक्षय बाहेर आलेला असतो आणि रमाला आवाज देत असतो. माही म्हणते, आता अक्षयनी जर मला बघितलं ना तर खूप प्रॉब्लेम होणार. ती पटकन तिथे एक ओढणी असती, ओढणी पांघरून घेते. अक्षय मात्र त्याच्या रमाला शोधत असतो आणि जोराने आवाज देत असतो, रमा अगं आहेस कुठे? मला बोलायचंय तुझ्याशी, माझं काम आहे तुझ्याकडे. रमा गार्डनमध्ये असते आणि काहीतरी काम करत असते. ती खाली बघते तर तिला लगेच माही दिसते. अरे बापरे, इथे माही सुद्धा आली आहे का? आता रमा लगेच झाडाच्या मागे जाऊन लपून बसते. माही घरी आली, पण ह्या ड्रेसमध्ये आता पकडले जाणार आपण. रमाला आता भीती वाटायला लागलेली असते. अक्षय उभा असतो, हिला शोधत आलेला असतो रमाला. त्याच्या बरोबर मागे माही लपलेली असते. माही हळूच उभी राहते आणि आता अक्षयला पाठमोरं बघत असते. तिने डोक्यावर स्कार्फ घेतलेला असतो. अहो काय पाहिजे तुम्हाला? कशाला आले इथे? अगं रमा काय करतेस तू? अहो गार्डनमध्ये काम करतेय मी. आणि हे काय बांधलंय डोक्याला? अहो काम करतेय, काम गार्डनमध्ये काम करतेय ना, ऊन फार आहे ना. अक्षय वर बघायला लागलेला असतो, ऊन कुठेच नसतं. हिला कसं ऊन लागतंय? अक्षय म्हणतो, नसते उद्योग कोणी सांगितले तुला? कशाला साफसफाई करतेय? कारागीर करतील की सगळं. तू चल आतमध्ये. तुम्ही येऊ नका माझी मदत करायला. तुम्ही अगदी वेंदळे आहात. आतमध्ये आले ना खेळा वगैरे काय लागायचं, दुखापत व्हायची. तुम्ही अगदी वेंदळे. तुम्ही इथून निघा. 2च मिनिटात आले मी. झालं तुझं? मला वेंदळा म्हटली तू? आणि अक्षय हसायला लागलेला असतो आणि माहीचा हात स्वतःच्या हातात घेतो. मी वेंदळा तर तू वेडी. ती पटकन अक्षयच्या हातातून हात सोडवते. अक्षय म्हणतो, अशी वेंदळी आहेस ना, अशी वेडी आहेस ना, म्हणून तर मला खूप आवडते तू. ये बरं पटकन. हो तुम्ही जा आतमध्ये, मी लगेच आले. अक्षय निघून गेलेला असतो. माहीला खूप आनंद होतो. अक्षय भेटला सुद्धा, त्याच्याशी बोलले सुद्धा आणि त्यांनी माझा हात हातात सुद्धा घेतला. तिला एक वेगळंच फिलिंग आलेलं असतं. आता माही बाहेर जायला लागलेली असते. तिथे रमाही असते. रमा म्हणते, माही तू काय करते इथे आणि तू का आली अशी आणि हे अशा अवतारात? अक्षयने जर तुला ओळखलं असतं ना तर चांगलीच फजिती झाली असती. माही म्हणते, खरंच सॉरी पण मी मॅनेज केलंय ना. आणि हे बघ तसंही माझं काम झालंय ना, आता मी चालले. रमा म्हणते, काम? कुठचं काम ग? मला आहे ना तुझी खूप आठवण येत होती रमा, म्हणून तुला भेटायला आले. आता भेटली ना तुला, चल मी निघते. माही हात लपवत असते. रमा म्हणते, हात का लपवतीये? काही नाही ग, अगदी असंच तुझी आठवण आली, तुला भेटले मी, आता चल मी निघते. तू जा की तुझ्या अक्षयकडे. आता रमा माहीचा हात पकडते आणि म्हणते, हे बघ राग नको मानवा माही तू, पण तुला जर माझी आठवण आली ना तर फोन कर ना. अशी डायरेक्ट घरी येत नको जाऊ बरं, सगळी धांदल उडून जाते. रमा डायरेक्ट बोलून टाकते, तुझं सारखं येणं चांगलं नाही आहे आमच्या संसारासाठी. रमा स्वतःचा संसार वाचवायला बघते आणि म्हणते, आता सगळं काही नीट आणि छान चाललंय आमच्या संसारामध्ये. पुन्हा आमची घडी विस्कळायला नकोय. आणि प्लीज तुझ्या येण्याने जर ते होणार असेल तर माही तू नाही आलेलीच बरी. कसं वाटतंय तुला?
जेव्हा रमा असं म्हणते की तू आमच्या घरी सारखी येत जाऊ नको, तेव्हा माहीला खूप धक्का बसतो आणि वाईटही वाटलेलं असतं. इतकी मदत केली आहे मी रमाची आणि रमा स्वतःचा संसार वाचवण्यासाठी डायरेक्ट मला सांगतेय की तू आमच्या घरी सारखी येत जाऊ नको. एकही शब्द बोलत नाही आणि माही लगेच तिथून निघून गेलेली असते. माही निघून गेलेली असते. रमाही घरात यायला लागते. तिला लगेच काल ठेवलेली छत्री आठवते. इथे छत्री होती, आता ती छत्री नेमकी गेली कुठं? छत्री कुठे गेली असेल? छत्री तिथे नसते. त्यामुळे आता रमा विचार करते, ही छत्री मी ठेवली होती म्हटल्यावर मीच घरात आणली असती, मग आता इथे नाहीये म्हटल्यावर गेली कुठं? आता साईला आहे ना नवीन छत्री घेऊन द्यायला लागणार आहे मला. अभि इकडे मेथीची भाजी निवडत असतो. तो विचार करत असतो की बाबा म्हणताय ना ते बरोबर आहे. मला काय गरज आहे कुणाच्या आयुष्यात काय चाललंय काय नाही. मी माझं आयुष्य बघितलं ना ते अजून वेल सेटल होणार. याच्या त्याच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा माझं आयुष्य बघतो की कसं मार्गी लागणार. मला स्वतःच्या आयुष्यात मला काय करायचं हे माहित नाही आणि दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय याच्यात मात्र मला जास्त इंटरेस्ट आहे. बाबा म्हणताय ना अगदी मला पटलं या. मी आजपासून कुणाचाही आयुष्याचा विचार करणार नाही, फक्त माझा आयुष्याचा विचार करणार. काय चाललंय तुमचं अभिदादा हे? अगो असं केलं ना की मेडिटेशन होतो. याला आहे ना रमा म्हणते याला माहीने सांगितलेलं दिसतंय. हो अगदी विसरायला होतं मला अभिदादा, असंच होतं बघा. एक एक पान निवडा आणि समाधी लावा. काय म्हटलीस रमा तू? समाधी लावा? अहो म्हणजे मेडिटेशन करा असं म्हणती हो मी. ती का इतकं हे भाजी निवडताना मग्न होऊन जायचं ना की जेवणाची सुद्धा सूध राहिली नाही पाहिजे. माणसाने ना इतकं एकरूप व्हायचं की कशाचंही भान राहिलं नाही पाहिजे. अभि म्हणतो इतकं कसं ही ज्ञान पाजळतीये आणि ही काहीतरी वेगळ्याच टोनने बोलतीये का? काय ग रमा, काल तू बाहेर गेली होती ना? अहो हो, भाजी आणायला गेले होते, पण सगळी मार्केटमधली भाजी संपली होती ना, म्हणून. मार्केटमधली आपल्या घरातली भाजी संपली होती ना, म्हणून मार्केटमध्ये भाजी आणायला गेली होती. अगं मग मी तेच म्हणतो, एवढं ऊन आहे, एवढा उकाडा आहे, मग मोबाईलवर सगळं मिळतं, तेवढ्या उकाड्यात गेलीच कशाला बाहेर? तुम्हाला माहिती आहे का, बाहेर गेलं ना तेवढंच बाहेर पडलं की जरा फ्रेश वाटतं, म्हणून आपलं बाहेर जायचं. घरात सारखं कंटाळा येतो ना. अच्छा, म्हणजे तुला बाहेर पडलं की छान वाटतं का रमा? हो. किती ऊन आहे ग, ऊन बघायचं आणि मग बाहेर पडायचं की. हो ना, किती ऊन आहे आणि किती उकडायला होतं. हो की, मला सुद्धा काल चक्करच आले होते. आता लगेच ही शब्द बंद करते आणि बरोबर अभिनेतीला पकडलेलं असतं. अभि म्हणतो का ग रमा, मग लिंबू पाणी प्यायलीस की नाही? चक्कर आली म्हटल्यावर. रमा मात्र काही बोलत नाही. आता अभिकडे बघत ती शांत उभी राहिलेली असते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण थोडक्यात बघूया. अभि आजीकडे येतो आणि म्हणतो काहीतरी झोले. सत्य म्हणून जी गोष्ट आपल्याला सांगितली जातीये ते सत्य नाहीये, काहीतरी सत्य वेगळंच आहे आणि सत्य आपल्याला काहीतरी वेगळं दाखवलं जातं. रमा अक्षयला म्हणते आपण घरच्यांना सांगून टाकू, आपण तयार आहे बाळासाठी आणि आपल्यालाही एक छोटंसं बाळ हवंय. रमा आणि अक्षय आता मुलगा की मुलगी यावर चर्चा करत असतात. मला मुलगी हवी, मला मुलगा हवा, यावर त्यांचं आता भांडण चाललेलं असतं. माही हॉलमध्ये बसलेली असते आणि दारू पित असते आणि ती सारखा अक्षयचाच विचार करत असते. आता बघूया माही अक्षयच्या प्रेमात इतकी वेडी झाली आहे, शेवटी अक्षयकडे येते का आणि अक्षयला सगळं सत्य सांगते का, हे आपल्याला पुढच्या भागातच बघायला मिळणार. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.